स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सध्या आघाडी आणि युतीचे गणित जुळवाजुळीचा प्रयत्न केला जातोय। मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र आले तर काय करावं यासाठी महायुतीकडून प्लॅन बी देखील तयार केला जातोय। महाविकास आघाडीकडून महायुतीला कसं थोपवता येईल यासाठी देखील डावपेच आखले जात आहेत। वरिष्ठ पातळीवर बेरजेचं गणित जुळवण्यासाठी काहीही करण्यासाठी आता मंडळी तयार झाली आहे। मात्र वेगवेगळ्या भूमिका नेते मंडळी घेताना देखील दिसून येत आहेत। असं असतानाच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत पहिली वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। धाराशिवमध्ये काँग्रेसनं यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची भूमिका घेतली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा काँग्रेसची उमरगा इथे नुकतीच बैठक पार पडली आणि या बैठकीला धाराशिव जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष धीरज पाटील हे उपस्थित होते। धाराशिवमध्ये काँग्रेसनं स्वबळावर लढवण्याचा नारा दिला आणि या भूमिकेचा वनवा बाकीच्या जिल्ह्यात जाऊ शकतो का, त्यासोबतच ही शक्यता खरी ठरली तर राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये दुफळी निर्माण होणार का असा सवालही उपस्थित केला जातोय। ठाकरेंच्या शिवसेना पक्ष अगोदरपासूनच महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे। असं असताना राज ठाकरेंशी युती करायला निघाले आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार यांचा गट पक्ष नेमकी काय भूमिका घेणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे।